एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी शहराला दूध गिरणीमधून सोकोडची पाणी योजना जी मंजूर झाली आहे ती मंजूर करत असताना टेक्निकली सगळ्या बाबी पूर्ण करून वर्षभर त्या संदर्भात काम करत होते आणि ती मंजूर झाली योजना पूर्णत्वास यावी अशा पद्धतीची भावना इचलकरंजी जनतेची त्या ठिकाणी प्रकल्पना आहे। परंतु सत्ताधारी असणारे मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री या सर्वांनी त्याला प्रचंड विरोध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। खरं वास्तविक मंत्र्यांची जबाबदारी असते की सर्वांना न्याय त्या ठिकाणी द्यायचा आहे। गेले 4 महिने आम्ही इचलकरंजी शहरासाठी मंत्र्यांना बदली त्या ठिकाणी केलेली आहे। जेव्हा जेव्हा मंत्री येतात त्यावेळेला पोलीस अधिकारी आणि प्रशासन आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा घडवल्यानंतर त्या चर्चेद्वारे त्या मीटिंग्स लावतो आणि तो निर्णय पूर्णत्वास नेतो अशा पद्धतीची ग्वाही त्या ठिकाणी देतात। परंतु काल ज्यावेळेला मुश्रीफ साहेब या कार्यक्रमासाठी येत होते त्यावेळेला गावबंदी करत असताना आम्हाला सगळ्या कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी उचलून नेलं आणि अटक त्या ठिकाणी केलं। खरं वास्तविक आमचा हक्क आहे की आम्ही काळे झेंडे दाखवणे त्यांचा निषेध त्या ठिकाणी करणे, परंतु लोकशाहीवर सुद्धा गंडांतर आणण्याचं काम या ठिकाणी पोलीस बलाचा वापर करून या ठिकाणी सरकार करतं। त्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध त्या ठिकाणी करतो। एवढ्यावर हे इचलकरंजी शहराची जनता थांबणार नाही। भविष्यात हे आंदोलन प्रचंड मोठं त्या ठिकाणी होईल आणि या सरकारला ती योजना पूर्णतः आणावं लागेल अशी खात्री आम्ही त्या ठिकाणी देतो।